आज मी उभी आहे अशा एका पवित्र भूमीवर जेथे इतिहासातील सर्वात महान बलिदानांपैकी एक बलिदान घडले। ही जागा आहे पुणे जिल्ह्यातील तुळापूर। नमस्कार, मी सुष्मिता, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हाला दिसत असलेला हा परिसर म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीने पावन झालेला परिसर। येथे आल्यावर मनात एक वेगळीच भावना निर्माण होते, अभिमान, आदर आणि थोडीशी वेदना देखील। चला, आज मी तुम्हाला तुळापूरची सफर घडवते आणि ऐतिहासिक स्थळांची माहिती सांगते। भीमा, भामा आणि इंद्रायणी या तीन नद्यांच्या संगमावर या त्रिवेणी संगमामुळे तुळापूरला धार्मिक महत्त्वही प्राप्त झाले आहे। पण या ठिकाणाची खरी ओळख धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांमुळे आहे। सन 1689 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे पकडण्यात आले आणि त्यानंतर त्यांना तुळापूर येथे आणण्यात आले। औरंगजेबाने महाराजांना धर्मांतर करण्याचा प्रस्ताव दिला, पण छत्रपती संभाजी महाराजांनी ठामपणे नाकारला। स्वराज्य, धर्म आणि स्वाभिमानासाठी त्यांनी मृत्यू स्वीकारला, पण कधीही शरणागती पत्करली नाही। मित्रांनो, आपण आता स्मारकाच्या दिशेने चाललो आहे। येथील प्रत्येक दगड जणू इतिहासाची साक्ष देत उभा आहे। आज येथे धर्मवीर संभाजी महाराजांचे सुंदर स्मारक उभारण्यात आले। या स्मारकात प्रवेश करताच सर्वप्रथम जाणवते की महाराजांची परिक्रमाची, त्यागाची आठवण। प्रत्येक येणारा शिवभक्त महाराजांच्या स्मृतीला वंदन करतो। मित्रांनो, तुळापूरला भेट दिल्यानंतर एक गोष्ट जाणवते, इतिहास हा फक्त पुस्तकांमध्ये नसतो, तो पवित्र ठिकाणीही जिवंत असतो। या भूमीत उभा राहिल्यावर संभाजी महाराजांनी सोसलेले यातनांचा विचार करून मन भरून येतं, पण त्याच वेळी अत्यंत धैर्याची, अभिमानाची गोष्ट वाटते। मित्रांनो, तुळापूरला भेट दिल्यावर एक गोष्ट जाणवते, इतिहास हा फक्त पुस्तकांमध्ये नसतो, तर अशा पवित्र ठिकाणीही जिवंत असतो। या भूमीत उभं राहिल्यावर संभाजी महाराजांनी सोसलेल्या यातनांचा विचार करून मन भरून येते, पण त्याच वेळी त्यांच्या धैर्याचा अभिमानही वाटतो। तुळापूरपासून काही अंतरावर वडूबुद्रुक हे गाव आहे। याच गावातील शूर ग्रामस्थांनी महाराजांच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार केले। पण तुळापूर आणि वडूबुद्रुक हे दोन्ही ठिकाण प्रत्येक शिवभक्तांसाठी तीर्थक्षेत्र आहेत। जर तुम्ही इतिहास प्रेमी असाल तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आदर वाटत असेल तर आयुष्यात एकदा तरी तुळापूरला नक्की भेट द्या। येथील वातावरण, संगमाचे सौंदर्य आणि इतिहासाची साक्ष देणारी ही भूमी तुम्हाला नक्कीच भावुक करेल। मित्रांनो, आता मी आले आहे तुळापूरच्या प्रसिद्ध संगमेश्वर मंदिरात। माझ्या मागे तुम्हाला दिसत आहे हे प्राचीन शिव मंदिर। भीमा, भामा आणि इंद्रायणी या तीन नदीच्या संगमावर वसलेले मंदिर हे तुळापूरचे आध्यात्मिक केंद्र मानले जाते। मंदिरातील वातावरण अतिशय शांत आणि प्रसन्न आहे। येथे दर्शन घेताना मनाला वेगळीच ऊर्जा मिळते। तुळापूरला आल्यानंतर संभाजी महाराजांच्या समाधीसोबतच या संगमेश्वर मंदिराला नक्की भेट द्या। मित्रांनो, आजची तुळापूरची ही ऐतिहासिक सफर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच ऐतिहासिक प्रेरणादायी ठिकाणासोबत। जय भवानी, जय शिवाजी, जय संभाजी।